मित्रांनो, तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत व्हिडिओमध्ये कारुंडे एक्सप्रेस चिक्या. मित्रांनो, आज भव्य दिव्य असं मैदान झालं नागठाणे या ठिकाणी. भव्य दिव्य असं महाराष्ट्र केसरीचं मैदान झालं. आणि मित्रांनो, आपण बघितलं पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये हा जोड पाहिलेला घोटकरांचा सर्जा आणि चिक्या. त्यानंतर मित्रांनो, चिक्या बरेच दिवस मित्रांनो आपल्याला कोणत्याच मैदानामध्ये दिसला नाही. परंतु मित्रांनो, आज जे मैदान झालं नागठाणे येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान, महाराष्ट्र केसरीचं भव्य दिव्य असं मैदान, जुने व पारंपरिक मैदान झालं. आणि त्या मैदानामध्ये कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि चिक्याचा पहिरा होता मित्रांनो. किरणप्पा कालगाव शालगाव यांचा हिंद केसरी रायना. सुंदर अशी गाडी पाहिली मित्रांनो. गटाला सुट्टा असा निकाल घेतलेला. गटाला सेमीला देखील मित्रांनो सुट्टा असा निकाल घेतला गाडीने. आणि मित्रांनो, महाराष्ट्र केसरी नागठाणे या ठिकाणी जे मैदान झालं, त्या मैदानात ते प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि हिंद केसरी रायना. मित्रांनो, बरेच दिवस झालं चिक्या आजारी होता. मित्रांनो, आपण बघितलं असेल पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये चिक्या आजारी होता, परंतु सल्ला घेऊन मालकाने डॉक्टरचा सल्ला घेऊन त्याला पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये पळवलेलं. आणि मित्रांनो, आपण बघितलंच असेल घोटकरांचा छोटं रॉकेट, घोटकरांचा सर्जा आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या हा जोड मित्रांनो आपल्याला पुसेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसलेला. परंतु मित्रांनो, गटाला हार झालेली पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये गाडी फॉल झाली होती. आणि मित्रांनो, त्यानंतर घोटचा सर्जा आपल्याला पळताना दिसला. सर्जा दादासोबत सिद्धनाथ व बाळूमाई केसरी देवाच्या यात्रेनिमित्त जे भव्य दिव्य असं ओपनचं मैदान झालेलं उंबार्डी या ठिकाणी, त्या मैदानामध्ये आपल्याला घोटकरांचा सर्जा दिसला पळताना. स्वर्गीय पंढरीशेठ फडके, दादा सरकार, विगर पनवेल यांच्या सर्जासोबत. आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो घोटकरांचा सर्जाने आणि सर्जा दादाने सुट्टा असा निकाल घेऊन सिद्धनाथ व बाळूमाई देवीच्या यात्रेनिमित्त जे भव्य दिव्य असं ओपनचं मैदान झालेलं, त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले सर्जा दादा आणि घोटकरांचा सर्जा. परंतु मित्रांनो, अजित शेठ जगताप कारुंडे एक्सप्रेस चिक्या हा आपल्याला पुसेगाव हिंद केसरी मैदानानंतर कोणत्याच मैदानामध्ये पळताना दिसला नाही. कारण मित्रांनो, चिक्याची थोडी तब्येत खराब होती. आणि मित्रांनो, आज जे भव्य दिव्य असं मैदान झालं नागठाणे या ठिकाणी, भव्य दिव्य असं जुने व पारंपरिक मैदान, महाराष्ट्र केसरीचं मैदान. आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो आज आपल्याला कारुंडे एक्सप्रेस चिक्या हा पळताना दिसला. सुंदर अशी मित्रांनो गाडी पळाली. गटाला सुंदर असं स्पीड लागलेलं गाडीला. आज मित्रांनो कारुंडे एक्सप्रेस चिक्याचा पहिरा होता किरणप्पा कालगाव शालगाव यांचा हिंद केसरी रायना मित्रांनो. आणि आज गाडीचे ड्रायव्हर होते भैया ड्रायव्हर वाटेगावकर. सुंदर अशी मित्रांनो गाडी पळाली. गटाला सुट्टा असा निकाल घेतलेला मित्रांनो. गटाला सेमीला देखील मित्रांनो सुट्टा असा निकाल घेतलेला. आणि मित्रांनो, आज भव्य दिव्य असं महाराष्ट्र केसरीच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले कारुंडे एक्सप्रेस चिक्या. मित्रांनो, कमबॅक कसा असावा, तर कमबॅक मित्रांनो असा असावा. कारुंडे एक्सप्रेस चिक्या बरेच मैदानात आपल्याला पळताना दिसला नव्हता, परंतु आज आपल्याला महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये पळताना दिसला. आणि मित्रांनो, खूप दिवसानंतर पहिल्याच मैदानामध्ये मित्रांनो महाराष्ट्र केसरीचा मानकरी आपण बघितला असेल मित्रांनो. महाराष्ट्र केसरीचे बरेच मैदानं होतात आणि महाराष्ट्र केसरीचं मैदान मित्रांनो कारुंडे एक्सप्रेस चिक्यासाठी मित्रांनो खूप लक्की असतं. कारण आपण बघितलंच असेल सातेवाडी या ठिकाणी भव्य दिव्य असं महाराष्ट्र केसरीचं मैदान झालेलं, त्या मैदानामध्ये देखील मित्रांनो सुंदर अशी गाडी पळालेली. गटाला सेमीला देखील सुंदर अशी गाडी पळवली. बबलू चाचा त्या गाडीवरती ड्रायव्हर होते. घोटकरांचा सर्जा आणि चिक्या हा जोड पळालेला. त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले. आणि आज देखील मित्रांनो भव्य दिव्य असं मैदान झालं नागठाणे या ठिकाणी, महाराष्ट्र केसरीचं जुने व पारंपरिक मैदान. आणि त्या मैदानामध्ये कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि किरणप्पा कालगाव शालगाव यांचा रायना
महाराष्ट्र केसरीचे मानकरी ठरले नागठाणे येथे.